नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा झाडाझडती घेणार आहेत। 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कुंभमेळा कामांचा आढावा घेणार आहेत। रस्त्यांची दुरवस्था आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामांवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। गडचिरोलीत सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे। नागपूरमधील रुग्णालयात दीपिका मडावीवर उपचार सुरू होते। एअरलिफ्ट करून तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सर्पदंशामुळे आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। ही विद्यार्थिनी तिला एअरलिफ्ट करून नागपूरमध्ये आणण्यात आलेलं होतं। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। तिच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात किरकोळ वादातून मारहाण झाली आहे। या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आंबेगाव तालुक्यातील कोलदरे गावातली ही धक्कादायक घटना आहे। घराच्या कंपाऊंडमध्ये बांधून ठेवलेल्या पिशवीवरून ही मारहाण झाली आहे। आरोपी गौरव काळे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।